जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीनं उन्हाळी क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन अलिबागमधल्या भव्य क्रीडा संकुलात करण्यात आलेलं आहे। या शिबिराच्या उद्घाटनानिमित्त रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक रायगड अभिजित शिवथारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या हस्ते झाले। यावेळी हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, सामाजिक कार्यकर्ते रिकी अग्रवाल हे सुद्धा उपस्थित होते। साधारण 1.5 महिना चालणाऱ्या ह्या शिबिरामध्ये लगोरीसारख्या पारंपरिक खेळापासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेमबाजीसारख्या वेगवेगळ्या प्रकारांचे प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीने ह्या ठिकाणी देण्यात येणार आहे। साधारणतः 150 पेक्षाही अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग ह्या शिबिरामध्ये असणार आहे। या निमित्तानं रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी अशा शिबिरातनं प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींमधूनच उद्याचे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू निर्माण व्हावेत याच उद्देशानं हे आयोजन केलं असल्याचं त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं आहे। विभागाचे कोचेस, सिनियर कोचेस आणि यासाठी उपस्थित सर्व खेळाडू उपेक्षित आहे। रायगड ज्या ठिकाणी सर्व देशाला किंवा जगाला प्रेरणादायी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या भूमीत आपण सगळे आम्ही तर सौभाग्य समजतो की आम्हाला या ठिकाणी काम करण्याची शासनाने संधी दिली आणि आपण या मातीतच आपला जन्म झालेला आहे। त्यामुळे आपल्याला कुठल्याही कुणाकुणी बाहेरून कुठल्याही प्रकारची प्रेरणा किंवा आदर्श घेण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही। या मातीतच ज्याने पूर्ण जगाला, देशाला एका म्हणजे स्वातंत्र्य संग्राम असेल किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शून्यातून सुरुवात करून एक मोठा आदर्श निर्माण केला, ज्याची प्रेरणा पूर्ण जगभरात घेतली जाते, अशा ठिकाणी आपला जन्म झालेला आहे। आणि या ठिकाणी आता जे काही स्पोर्ट्सच्या बाबतीत त्यांनी थोडीशी सांगितलं, तर मी आता वाघ साहेबांची माझी काही ओळख नव्हती, पूर्व कलेक्टर साहेबांकडे एका मीटिंगमध्ये त्यांची माझी ओळख झाली आणि ज्या पद्धतीनं वाघ साहेब कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करत होते आणि त्याचा रिझल्टही दिसला। आम्ही पूर्वी या ठिकाणी आलो होतो, विधानसभा बंदोबस्ताची स्ट्रॉंग रूम या ठिकाणी होती, त्यावेळेस या ठिकाणी आलो होतो, परंतु या ठिकाणी या परिसरात एवढं मोठं इंडोरचं स्टेडियम आहे आणि ते गेल्या 2019 पासून कोविडच्या कामासाठी मे बी बंद होतं, त्यावेळेसच्या गरजा असतील म्हणून ते घेतलं असेल, परंतु गेली 4-5 वर्ष झालं ते बंद होतं आणि वाघ साहेबांनी कलेक्टर साहेबांकडे पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांनी एका मिनिटात आदेश दिला की नाही ते पूर्ण खाली करा आणि मला वाटतं ही फक्त 5-6 दिवसापूर्वीची ही गोष्ट असेल आणि आज या ठिकाणी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी चालू आहे। मी वाघ साहेबांना म्हणजे बरेच अधिकारी काम करतात किंवा काम तेव्हाच त्याला यश येतं की जेव्हा अधिकारी मनापासून त्याला पाठपुरावा करतो आणि ते लॉजिकल एंडला घेऊन जातो। की वाघ साहेबांनी गेल्या 5 दिवसातच मी बघितलं, तेव्हा आज मला ॲक्च्युली महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या, तरी सुद्धा त्यांनी मला फोन केल्यानंतर मी आवर्जून त्यांच्या शब्दाचा मान ठेवून या ठिकाणी आलो। तर ज्या पद्धतीनं आता रायगड जिल्ह्याची त्यांनी इतिहास सांगितला आणि ज्या पद्धतीनं सुभाष शिरू यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स म्हणजे नेमबाज आहेत, त्यांना आता पुरस्कार जिजामाता पुरस्कार देखील झाले, ऑलरेडी त्यांना नॅशनल लेवलचे पुरस्कार मिळालेले आहेत आणि आता गेले 8 काहीतरी आपले जे काही खेळाडू शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार रायगड जिल्ह्यातल्या मुलांना मिळालेला आहे। परंतु त्यामध्ये आपण अजून कॅटेगरायझेशन करायचं गेलं तर रायगड जिल्ह्याचं मोस्ट ऑफ द खेळाडू जे आहेत ते मोस्ट ऑफ द खेळाडू पनवेल, उरण थोडेसे या पट्ट्यात नेतात, ज्या ठिकाणी सुविधा मोठ्या प्रमाणावर ऑलरेडी डेव्हलप झाल्या आहेत, नागरी भाग आहे, मोठ्या प्रमाणात सुविधा डेव्हलप झाल्या। पण आता आपल्याला हा जो पट्टा आहे, साहेबांनी आता सांगितलं की सध्या हे अलिबाग सारखे मी आता कमीत कमी राज्यातल्या 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे, परंतु ह्या टाईपच्या जवळपास हार्ट ऑफ द सिटी जवळपास 9 एकराचे ह्या ग्राउंड आहे, स्विमिंग टँक आहे, ट्रॅक आहे, इंडोर स्टेडियम आहे, चांगल्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याला चांगल्या पद्धतीनं कलेक्टर साहेबांचाही पूर्णपणे वाघ साहेबांना पाठिंबा आहे, तर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी असतील, कारण ते साहेब बोलत आहे साहेब आपल्याला ट्रॅक जो आहे तो आपल्याला सिंथेटिक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला जर राष्ट्रीय किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिकच्या लेवलचे आपल्याला खेळाडू जर तयार करायचे असतील, त्या पद्धतीने आपल्याला सुविधा देणं गरजेचं आहे। आपण ज्या वयात आहात वयात
आपल्याला या गोष्टी तितक्या समजणार नाहीत. कारण ज्यावेळेस आम्ही आपल्या वयात होतो त्यावेळेस असे स्पोर्ट्स शिबिर वगैरे असं काय असतं असे आम्हाला कोणती कल्पना नव्हती. आम्ही आपलं सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचं आणि तिकडं फक्त मजा करायची, खेळायचं, काय काय करायचं. परंतु हे एवढंच आम्हाला माहित होतं. त्यामुळे परंतु आपण सुदैव आपण म्हणजे एकदम भाग्यवान आहात. या ठिकाणच्या सुविधा या ठिकाणी डेव्हलप आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने म्हणजे केवळ खेळाडू डेव्हलप करताना ना की त्याला केवळ तो फक्त तो राज्यापर्यंत गेला पाहिजे ना की तो त्याला तयारी करतानाच अगदी ऑलिम्पिक लेवलचा खेळाडू त्या ठिकाणी तयार होईल या दृष्टीनं प्रयत्न क्रीडा विभागाचे असले पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं वाघ साहेबांचं विजन आहे, कलेक्टर साहेबांचाही त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. नुसता पाठिंबा नाही, कलेक्टर साहेबांनी त्या दिवशी आदेश दिला आणि हे पूर्ण एका दिवसात हे पूर्ण सगळे इथं काही ज्या ठिकाणी साहित्य ठेवलं होतं ते पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता जसं स्विमिंग टँक डेव्हलप करण्याचा विषय असेल, हॉस्टेलचे रिनोव्हेशन असेल किंवा ट्रॅकचा विषय असेल ते सुद्धा हळूहळू म्हणजे प्रायोरिटीनं मार्गी लागणार आहे. आपल्या सर्वांना हे जे काही आता जवळपास 1.5 महिन्याचं साहेबांनी मला सांगितलं 1.5 महिन्याचं हे स्पोर्ट्सचं शिबिर आहे. सकाळी आपण 2 तास, संध्याकाळी 2 तास आपण या ठिकाणी येत आहे आणि या कुठल्या प्रकारचे चार्जेस सुद्धा म्हणजे विनामूल्य आपल्या सर्वांसाठी हे आयोजित केलेलं आहे. साहेबांना विनंती केली की तुला आता हे मी अलिबाग तालुक्यातून अलिबाग तालुक्यातले आहेत का तालुक्याच्या बाहेरची आहे सगळे अलिबाग तालुक्यातलेच आहेत का बाहेरचे आहेत सगळे अलिबाग तालुक्यातलेच मुलं मुली आपले खेळाडू आहेत. तर यांना या ठिकाणी शक्य असेल त्यांनाही बाकी बऱ्याच गोष्टी असतात. फंड्स अशी गोष्ट आहे की ज्याचं काही म्हणजे पैशाचं स्रोत आणतात असं म्हणतात तर त्या पद्धतीने आहे. तरी त्यांचे प्रयत्न चालू आहेत की सकाळ संध्याकाळी काही आपण स्नॅक्स वगैरे नाश्ता वगैरे आपल्यासाठी काही आयोजित करता आला तर त्यांच्या पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु त्यांनी एकदम चांगली सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आपण सुद्धा मन लावून आता सगळ्यांनी आपण याचा फायदा घ्या. पोलीस विभागाच्या वतीनं काही कोणत्याही प्रकारची मदत क्रीडा विभागाला किंवा वाघ साहेबांना अपेक्षित असेल तर आम्ही सगळ्या पद्धतीने त्यांना पूर्णपणे सहकार्य करू अशी मी पोलीस विभागाच्या वतीनं आपल्याला शासन देतो. आणि निश्चितच या क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून एक राष्ट्रीय पातळी आंतरराष्ट्रीय नव्हे ऑलिम्पिक लेवलचा खेळाडू या पद्धतीने तयार होण्याची विजय या ठिकाणी रोवले जातील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांना पुढील